नमस्कार. आज आपण भूमितीच्या जगात शिरणार आहोत. हो, आपण बनणार आहोत गुप्तहेर आणि आपलं मिशन एका साध्या दिसणाऱ्या वर्तुळात लपलेले कोड्स क्रॅक करणं. ठीक आहे. तर या तपासासाठी आपल्याकडे 5 महत्वाचे टप्पे आहेत. हे 5 मुद्दे आपल्याला या वर्तुळाचं कोड सोडवण्यासाठी लागणारे सगळे पुरावे देतील. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी आपल्याला या रहस्याचे काही मूलभूत घटक समजून घ्यावे लागतील. चला तर मग आपल्या पहिल्या पुराव्याकडे वळूया. ओके, तर ही जीवा म्हणजे काय? एकदम सोपं आहे. वर्तुळाच्या कडेवरचे कोणतेही 2 बिंदू घ्या आणि त्यांना एका सरळ रेषेने जोडून टाका. झालं, ती झाली तुमची जीवा. आहे की नाही सोपं? पण गंमत इथेच आहे. प्रत्येक जीवा सारखी नसते. एक खास जीवा आहे, जी थेट वर्तुळाच्या मध्यातून म्हणजे केंद्रातून जाते. तिला आपण म्हणतो व्यास. आणि हो, ही वर्तुळातली सगळ्यात लांब जीवा असते. म्हणजे बघा, प्रत्येक व्यास ही एक जीवा आहे, पण प्रत्येक जीवा व्यास नाही. चला, आता आपल्या तपासातल्या एका मोठ्या आणि महत्वाच्या क्ल्यूकडे वळूया. हे एक असं शस्त्र आहे जे आपल्याला वर्तुळाची अनेक कोडी सोडवायला मदत करेल. हा नियम म्हणजे एक प्रकारची मास्टर की आहे, एक गुप्त किल्ली. ती काय करते? तर वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेवर जर आपण एक लंबरेषा काढली तर ती त्या जीवेचे अगदी 2 समान तुकडे करते. एकदम परफेक्ट. आणि हे प्रत्यक्षात कसं दिसतं ते बघा. सगळ्यात आधी वर्तुळात एक जीवा काढूया. मग वर्तुळाच्या केंद्रातून त्या जीवेवर एक सरळ लंबरेषा काढूया. आणि बूम! काय होतं? ती जीवा 2 अगदी सारख्या भागांमध्ये विभागली जाते. कमाल आहे ना? तर आता पहिला पुरावा आपल्या हातात आहे. आता बघूया की या पुराव्याला भूमितीच्या एका क्लासिक प्रमेयासोबत जोडून आपण लपलेली अंतरं कशी शोधू शकतो. ओके, तर आपल्यासमोर पहिलं केस आहे. आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 25 सेंटीमीटर आणि एका जीवेची लांबी दिली आहे 48 सेंटीमीटर. आपल्याला शोधायचं आहे की ही जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून किती दूर आहे. चला कामाला लागूया. तर आपल्याकडे कोणते पुरावे आहेत? 1. त्रिज्या जी आहे 25 सेंटीमीटर आणि 2. जीवेची लांबी जी आहे 48 सेंटीमीटर. आता आपण नुकताच शिकलेला आपला पहिला नियम वापरूया. केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे 48 सेंटीमीटरच्या जीवेचा अर्धा भाग झाला, बरोबर 24 सेंटीमीटर. आणि हे करताच आपल्याला काय दिसतंय? एक लपलेला काटकोन त्रिकोण. तर आता प्रश्न हा आहे की काटकोन त्रिकोणाची एक बाजू माहिती नसेल तर ती कशी शोधायची? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे एका महान गणितज्ञाकडे, पायथागोरस. त्याचं प्रसिद्ध प्रमेय ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग. हाच तो प्रमेय जो आपल्याला काटकोन त्रिकोणाचे रहस्य उलगडून दाखवतो. आणि मग काय? आपण फक्त आपल्याकडचे आकडे या फॉर्म्युलामध्ये टाकले आणि उत्तर आपल्या समोर. केंद्रापासून जीवेचं अंतर आहे फक्त 7 सेंटीमीटर. केस क्लोज्ड. ठीक आहे. आता आपल्या पुढच्या मोठ्या पुराव्याकडे वळूया. हा पुरावा वर्तुळाच्या 3 महत्वाच्या भागांमधलं एक खूप खोल नातं उलगडणार आहे. तर हे नातं असं आहे की केंद्रीय कोन, कंस आणि जीवा हे तिघे एकमेकांशी जोडलेले आहेत. गंमत अशी आहे की जर या तिघांपैकी कोणतीही एक गोष्ट समान असेल तर बाकीच्या 2 गोष्टी आपोआप समान होतात. म्हणजे जर 2 जीवा समान लांबीच्या असतील तर त्यांचे कोन आणि कंस पण समान असणारच. आहे की नाही जबरदस्त? चला तर मग या जबरदस्त त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या आजच्या शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग केसकडे वळूया. तर केस अशी आहे, आपल्याकडे एक वर्तुळ आहे, एक सरळ व्यास आहे आणि 2 कोन दिले आहेत 100 अंश आणि 35 अंश. आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की जीवा ए बी आणि जीवा सी डी या दिसायला वेगळ्या असल्या तरी त्यांची लांबी अगदी समान आहे. आता आपल्याला भूमितीचा एक साधा नियम आठवायचा आहे. सरळ रेषेचा कोन किती असतो? बरोबर 180 अंश. मग आपण काय करणार? 180 मधून आपल्याला दिलेले 100 आणि 35 अंश वजा करणार आणि आपल्याला त्या दोन्ही जीवांचे लपलेले केंद्रीय कोन मिळून जातील. आणि कॅल्क्युलेशन केल्यावर काय दिसतंय? दोन्ही कोन म्हणजे अँगल एओबी आणि अँगल सीओडी हे अगदी समान आहेत. दोन्ही आहेत 45 अंश. आता आठवा आपला तो त्रिसूत्री नियम. जर कोन समान असतील तर काय होतं? बरोबर, त्यांचे कंस सुद्धा समानच असणार. आणि जर त्यांचे कंस समान आहेत तर आपला
कोण कंस जीवा नियम हे सिद्ध करतो की त्यांच्याशी जोडलेल्या जीवा म्हणजे जीवा AB आणि जीवा CD ह्या सुद्धा एकरूप असल्याच पाहिजेत. आणि हेच तर आपल्याला सिद्ध करायचं होतं. केस सॉल्व्ड. तर आज आपल्या या भूमितीच्या गुप्तहेर टूलकिटमध्ये आपण काय काय जमा केलं आहे त्यावर एक पटकन नजर टाकूया. हे आपल्याला एक गोष्ट शिकवतं. भूमिती म्हणजे फक्त नियम आणि सूत्र नाहीत, तर आपल्या आजूबाजूला अगदी साध्या आकारात लपलेलं सुंदर लॉजिक शोधणं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?